आषाढी पौर्णिमा हा बौद्ध धर्मातील अत्यंत पवित्र दिवस आहे. भगवान गौतम बुद्धांनी बोधगया येथे सम्यक संबोधी प्राप्त केल्यानंतर सारनाथच्या ऋषीपत्तन मृगदाव येथे पंचवर्गीय भिक्खूंना पहिले धम्म प्रवचन दिले. या पहिल्या प्रवचनाला धम्मचक्कपवत्तन सुत्त असे म्हणतात. या धम्म प्रवचनानंतर पंचवर्गीय भिक्खूंनी बुद्धांच्या धम्माचा स्वीकार केला आणि अशा प्रकारे बौद्ध संघाची स्थापना झाली. पुढे अनेक भिक्खू संघात सामील झाले आणि बुद्धांचा धम्म दूर दूरपर्यंत पोहोचू लागला. संघाचा विस्तार झाल्यानंतर भगवान बुद्धांनी पावसाळ्यात भिक्खूंनी एका ठिकाणी राहून साधना, धम्माचा अभ्यास आणि विनयाचे पालन करावे अशी वर्षवासाची परंपरा सुरू केली. या मागचा उद्देश पावसाळ्यात भ्रमण करताना लहान जीवजंतूंना इजा होऊ नये, तसेच भिक्खूंना अधिक सखोल साधना करण्याची संधी मिळावी हा होता. म्हणून आषाढी पौर्णिमा आपल्याला धम्माचा प्रकाश, संघाची एकता आणि वर्षवासातील साधनेचे महत्त्व यांची आठवण करून देते. आपणही भगवान बुद्धांनी दिलेल्या प्रज्ञाशील आणि करुणेच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया.